हेअरफॉल म्हणजेच केस गळती जेव्हा सुरू होते त्यावेळेला सर्वात कॉमन केल्या जाणाऱ्या मिस्टेक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा केव्हा हेअरफॉल सुरू होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात मोठी चूक केली जाते ती म्हणजे अँटी हेअरफॉल शॅम्पू शोधला जातो. त्यानंतर दुसरी चूक असते की एखादं चांगलं ऑइल पेशंट शोधायला सुरुवात करतात. त्यामध्ये काही ट्रेंडिंग ऑइल्स आहेत, जसं की रोजमेरी ऑइल आहे, ऑनियन ऑइल आहे आणि अजून काही DIY प्रकार केले जातात. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे की ज्या वेळेला तुमचे केस गळती सुरू होणार आहे त्याच्या आधीच तुमच्या केसांच्या क्वालिटीमध्ये, स्ट्रक्चरमध्ये चेंज यायला सुरू झालेला असतो. आणि तो चेंज म्हणजे केस फार फ्रीझी होणं, ड्राय होणं किंवा केसांमध्ये ब्रेकेज, केस फार तुटतायत, या गोष्टी पेशंट नोटीस करत असतात. मग त्यावेळेला केस कोरडे होत आहेत किंवा फ्रीझी होत आहेत म्हणून मोस्टली फिमेल पेशंट्स ह्या सॅलॉन ट्रीटमेंटकडे जातात. खरं तर हे सायन्स असतात की इंटरनल न्यूट्रिशन कुठेतरी कॉम्प्रोमाइज आहे, स्ट्रेस टेन्शन आहे किंवा वरून यूज करण्यात येणारे हार्श केमिकल्स केसांच्या शाफ्टला डॅमेज देत आहेत. तर ह्या गोष्टी फाइंड आउट होणं आधी खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा मग केस फार ड्राय, फ्रीझी आहेत, तुटतायत म्हणून हा डॅमेज रिपेअर करण्यासाठी ज्या हार्श केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात त्यामुळे केसांचा शाफ्ट अजून डॅमेज होऊन कंडिशन अजून वर्स होण्याचे चान्सेस असतात. मला याच्यातनं एकच सांगायचं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला हेअरफॉल चालू होतो त्यावेळेला काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या असतात की केस गळती जर तुमची 3 महिन्यांपेक्षा जास्त आहे तर डेफिनेटली ती ट्रीट केली गेली पाहिजे. सडनली तुमच्या केसांच्या क्वालिटीमध्ये जर चेंज होतोय, अचानक केस फार कोरडे वाटतायत, तुटतायत किंवा स्प्लिट एंड्स वाढत आहेत, तर त्यावेळेला तुम्ही तुमचं हिमोग्लोबिन किंवा काही स्पेसिफिक रक्ताच्या तपासण्या करून घेणं गरजेचं असतं, ज्यामुळे तुम्ही भविष्यात होणारं मोठं नुकसान टाळू शकता. दुसरी गोष्ट की केसांच्या क्वालिटीमध्ये जेव्हा चेंज येतो त्यावेळेला सॅलॉन ट्रीटमेंट न निवडता तो खर्च तुम्ही तुमच्या डाएट वरती करा. न्यूट्रिशन, केसांचं मेंटेन करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करा. चौथी आणि महत्वाची गोष्ट, जर हेअरफॉल होतोय आणि तो 3 महिन्यांपेक्षा जास्त होतोय, असा हेअरफॉल होत असताना तुमच्या हेअरच्या डेन्सिटीमध्ये चेंज येतोय तर डेफिनेटली हा हेअरफॉल कशामुळे होतोय त्याचं रूट कॉज फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा ह्या गोष्टी समजतच नाहीत की आपल्यासोबत आपली बॉडी काहीतरी इंडिकेशन्स देतीये आणि म्हणून हेअर लॉस होतोय किंवा कुठेतरी हार्मोनल चेंजेस चालू आहेत म्हणून हेअर लॉस होतोय. ह्या गोष्टी फार उशिरा लक्षात आलेल्या असतात जेव्हा एक तर स्कॅल्प विजिबल झालेला असतो, भांग रुंदावलेला असतो, पुरुषांमध्ये टक्कल पडायला सुरू होतं आणि मग अशा स्टेजवरती पेशंट येतात आणि मग ट्रीटमेंट सुरू होते. खरं तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याच्यामुळे जर हेअरफॉल सुरू होतोय, काही सायन्स तुमचे हेअर्स किंवा तुमची बॉडी तुम्हाला देतीये तर डेफिनेटली त्याला अर्ली स्टेजमध्ये ट्रीट करा. थँक्यू.